चल 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 ती 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 येते भाई. अरे ती रेडी होऊन येते पटकन आणि ती खूप प्रश्न विचारते. त्यामुळे पटकन पटकन आवरा सगळ्यांनी. ती बाकीची फॅमिली कुठे? ये ये गुड्डू बेटा, ये बस 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 गुड्डू बस. गुड्डू. गुड्डू, अरे तुझं कॅरेक्टर काय आहे आज? असं काय करतोस? घरातला मोठा भाऊ. हा, फक्त मोठा भाऊ नाही, मग लक्षात घे, जबाबदार. हा, खूप शिकलेला, बिझनेसचं सगळं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतलेला, ज्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत असा मोठा भाऊ. भाई माझ्यासारखाच. नाही, तुझ्यासारखा नाही. आणि त्यामुळे त्याचं नावही तुझ्यासारखं असू शकत नाही. हा, अशा जबाबदार मुलाला कोणीच पाप्या असं म्हणणार नाही, कळलं? त्यामुळे आज तुझं नाव गुड्डू. हा, मग आनंदीला गुड्डी म्हणायचंय का? बाग कोण आहे? तू. मग मी ठरवीन ना कोणाला काय म्हणायचं ते. हा, तुम्ही फक्त ओला हो द्यायची, कळलं? हा, पेरिंग पेरिंग. हा, कॅरेक्टर. हा, अगं आवरलं का? अरे केवढा डेंजर प्रकार या साडी म्हणजे. हा, कसं नेसतात बायका काय माहिती मला. ऐका ना, मी एक काम करते, मॉडर्न आहे हो का? हा, वन पीस घालते. नाही नाही नाही, हे वेडीस का? साडीच हवी आपल्याला. साडीच हवी आपल्याला. वसुधा 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 वसुधा, कळलं का? कसं आहे वसुधा, खेळून आल्यानंतर आईच्या पदराला आपला घाम पुसायचा, मग त्यानंतर आजीने केलेल्या खमंग शिरेचा आस्वाद घ्यायचा. हे सगळं अनुभवणारी आपली शेवटची पिढी. या छोट्या छोट्या गोष्टी आपणच तर जतन करून ठेवायला हव्यात. भैया घुसलाय कॅरेक्टर मध्ये. प्लॅन ऑन आहे. लव्ह यू बाबा. थँक्यू बेटा, थँक्यू व्हेरी मच. भाई तुला नाही, यांना बोललो. अरे कोणीच दिसत नाही. सुनबाई नाही, गौरव बाळ, गौरव बाळ, मला काहीच दिसत नाही. अरे गप काय करतेस तू? काय तुझा प्रॉब्लेम? काय 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 चाललंय तुझं? ऍक्टिंग ब्रो. ऍक्टिंग नाहीये ही ब्रो, ही ओव्हर ऍक्टिंग आहे. ओव्हर ऍक्टिंग. याला काहीच कळत नाही. तुला काही कळत नाही. शी बाबा यार, तुम्ही ना, तुम्हाला जी जी पात्र दिली आहेत ना, ते करण्यासाठी तुम्ही पात्र नाही आहात असं माझ्या लक्षात आलं. कॅन्सल करायचं का? हा, कर कॅन्सल. मग काहीच करायला नको. ठीक आहे, चला चला सगळ्यांनी जा, जा, मग मी काय करू? तसं लिहून कळवा साहिलला. जाऊ दे. तुम्ही लक्षात घ्या. हे बसा बसा सगळे. हे आपल्याला आनंदीला आवडेल अशी फॅमिली तयार करायची. लक्षात येतंय का तुमच्या? तुम्ही काय करताय? तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टी त्या पात्रात घुसवायचा प्रयत्न करताय. तुम्ही पात्र नाही आहात. हा, तुम्ही पात्रात म्हणजे युनिव्हर्सल थिअरी आहे. हे बघा, नाट्यशास्त्रानुसार आपण त्याला पात्र म्हणतो, कारण आपण पाण्यासारखं त्या पात्रात जाऊन त्यात असं एकजीव व्हायचं असतं. तुम्ही काय करताय? तुम्ही तुमच्या गोष्टी त्याच्यावर लादताय. मुक्ता, तू ना एक आई आहेस, सोशिक आई, सोज्वळ आई, समजूतदार आई, सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी देवभोळी. थोडक्यात काय, हिचे सगळे गुण आनंदीत उतरलेत. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणारी. कळलंय, पुढे बोल. आणि मी बाबा, आनंदीचा लाडका बाबा. असं तिला वाटलं पाहिजे ना. पण ती परी नाहीये, ती आनंदी आहे. तिला नक्की वाटेल, कळलं ना? डिस्टर्ब करू नको आता. तर नीट लक्षात घ्या, मी आनंदीचा बाबा, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा,
महत्वाकांक्षी, कर्तबगार, अगदी गरिबीतून वर आलेला. स्वतःचा धंदा मी स्वतः सुरू केला. पण या सगळ्या रगाड्यात मला आनंदीला वेळच देता आला नाही. आणि ही खंत खोलवर कुठेतरी माझ्या मनात रुतून बसलेली. मला हे कळलंच नाही की या फुलाला, या फुलासारख्या मुलीला माझा फक्त वेळ हवाय, फक्त थोडासा वेळ. बाई तू हे स्वतःला समजवतोय का आम्हाला सांगतोय? सांग पटकन काय करायचं ते करा रे भाई. झोप पण झालेली नाहीये. चल पटकन बोल. हा नाही, असं कसं प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला पाहिजे. बाई तू मला सांगितलंय, तुम्ही सगळे मला गुड्डू म्हणत असता. मला कळलंय कॅरेक्टर. आणि आता परी, तू या घरातली आजी, अत्यंत प्रेमळ, अशी सुशिक पण मॉडर्न विचारांची, सुनेला आपल्या मुलीसारखी मानणारी, त्या काळातही खूप शिकलेली, सगळ्यांना शिस्त लावणारी. थोडक्यात माझी आई शोभेल अशी तू. येते का लक्षात? मुळात काय आहे, मुळात या आजीनेच आनंदीला पुराणातल्या गोष्टी सांगितल्या आहेत. लक्षात येते का कनेक्शन तुमच्या? हिच्याकडनं रामायण, महाभारत आणि अशा अनेक सुरस कथा आनंदीने ऐकल्या आहेत. हिला धडाधडा पाठ आहे सगळं. काय झालं? अशी ती होती. पास्ट टेन्स. म्हणजे आय कम्प्लिटली अग्री विथ यू. ऍब्सोल्युटली करेक्ट आहेस तू. पण मध्ये काय झालं, आजीला ती डोक्यावर पडली, अल्झायमर झाला, सगळं विसरली आणि आता ती काही बडबडत सुटते. कसं चालेल? पण काय कळलंय तुला? हिला काही कळलेलं नाही. एक मिनिट, मला हवं तसं मी करीन. ती आनंदी महत्वाची का मी? अर्थातच आनंदी. हो, मग आनंदीचं बघ ना. तू मला का सांगतोयस? तिचं सांगणं, आपण फॅमिली तयार करायची. हे बघा, तुम्ही पाठवू नका. मला असं वाटत नाही, मला वाटतंय सांगते नाही, कानात खूर कोण? बाई नाही थांब. मला ऐकलं बाई. कानात खूर करतं कोण? आत्या. कानात कोण आत्या खूर करते? हवं ते कर. आणि आडनावाचं भाई, ओ पप्या भाई. भाई भाई, तुम्ही सांगितलेलं सगळं सामान आणलंय. बेस्ट. कुठे? सत्संग कुठे? कसला सत्संग? अहो भाई, सत्संग आनंदी. अरे आतमध्ये. भाई आज आहे ना, आपण आपल्या स्टाईल मध्ये तिला विश करणार आहे. काय 1 2 4 बर्थडे हॅपी बर्थडे, गॉड ब्लेस यू. शब्द मागे घे बाई. तेच तर करायचं नाहीये. तेच सांगतोय ना तुला. आज तर आपल्याला भाई सुद्धा बोलायचं नाहीये. का भाई? हो, तुमच्यापेक्षा कोणी मोठा भाई आलाय? हे बघा, तो असेल मोठा, पण आपल्यासाठी तुम्हीच भाई आहेत. बाई तू जरा ऐकून घेतो का? आज आपण पप्याबाई नाहीये. दिसतोय का पप्याबाई सारखा? भाई, आज तुम्ही एकदम जॉन्टलमॅन वाटताय. आहेच, कारण आज मी आहे देशमुख इंडस्ट्रीजचा मालक. एकदम श्रीमंत बाई. आणि तू कोण आहे ते गौरव सांगेल आतमध्ये गेल्यानंतर. पण फक्त लक्षात ठेव की एकदम सोफिस्टिकेटेड वागायचं. हे जर कपडे जर नीट कर. हे तू एक काम कर. शर्ट इन कर. जरा चांगल्या मुलासारखं वाग. भाई, आपण वाईट आहे. ए भाई, आपण कोणीच वाईट नाहीये. पण 4 लोकांना जे चांगलं वाटतं ना तसं वागायचं. एक मिनिट. गुड. एक मिनिट. येस, नाईस. कमिंग. व्हेरी गुड. सॉरी. थँक्यू. येस. असं वागायचं ना? करेक्ट भाई. करेक्ट. कम. नाउ टेक दिस. येस. 1 मिनिट. हेलो. Hi. वेलकम टू देशमुख खानदान. थँक्यू. Yes. Come in, please. Okay. Sure. This way. Yeah, why not? Go. Come on, God bless you. Come on. देवा, तुझा आशीर्वाद असाच पाठीशी असू दे. माझा आश्रमातील बाहेरचा पहिला वाढदिवस, आणि पहिल्यांदा वाढदिवसाला असे नवीन कपडे घातले.
मला तू काहीच देऊ नकोस. मला मला काहीच नकोय. फक्त हे बाहेरचे जे माझे वेडे मित्र आहेत ना, त्यांना हवं ते मिळू दे. आणि हे आमचं हॉटेल खयाली पुला ते ना खूप मोठं होऊ देत. हो, फक्त माझ्यासाठी एवढंच कर. हे जे माझे मित्र आहेत ना, त्यांना माझ्यापासून कधीच दूर नेऊ नकोस. कधीच नको. बाकी माझ्या मित्रांच्या ज्या काही इच्छा असतील ना, त्या सगळ्या पूर्ण कर. काय सिस, काय देवाकडे सारखं काहीतरी मागत असतेस? काय मागतेस? अरे काही नाही. यू लुक जॉर्ज गॉर्जियस. थँक्यू पप्या दादा. एवढीशी होतीस. असं मी तुला हातात घेतलं होतं. तुझ्या बारशाचा दिवस होता. आई बाबा अगदी आनंदी होते आणि आत्या कानात कुर्र करून म्हणाली आनंदी. मग मी ओरडलो आनंदी. घरात सगळे आनंदी होते म्हणून तुझं नाव आनंदी ठेवलं. पप्या, ही कोणाची गोष्ट सांगतोस? आता मला दादा म्हणालीस ना, मग तुझीच सांगतोय गोष्ट. अरे काय चाललंय तुमचं? अगं अशा अनेक गोष्टी ऐकायच्यात. तू बाहेर तर चल. सगळी फॅमिली आहे आपली वाट बघतीये. बाहेर काय? आणि हे बघ, तू प्रश्न विचारू नकोस. तुझा बर्थडे आहे की नाही, मग तू फक्त एन्जॉय करायचं. हे बघ, माझ्यासाठी असं स्पेशल वगैरे काही करू नका. असं काय करतेस आनंदी? तूच आमच्यासाठी स्पेशल आहेस की नाही? अरे पप्या, एवढं नका करू माझ्यासाठी. आणि पप्या म्हणून बोल ना. हे असं वेगळं काहीतरी बोलू नकोस. कारण मी पप्या नाहीये बाई. म्हणजे मी पप्या नाहीये. आय बिलॉंग टू रिच फॅमिली. खानदानी. आणि मराठीत खानदानी म्हटलं की एकच नाव येतं, देशमुख. देशमुख खानदानात जन्माला आलेलो आपण भावंड आहोत. आणि आपले देशमुख आई बाबा आणि आजी आपली वाट बघतात. एवढं नका करू रे माझ्यासाठी. ए भाई, रडू नको, रडू नको यार, रडू नको. आता मी काय बोलायचं तेही विसरलो. आता तू रडू नको ना. तू आम्ही बाहेर बसलोय बाई. झोमलास्टिक आयटम आहे. नाही 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 रे. हा ये तू बाहेर ये पटकन. प्रश्न विचारते. हा सो माय हसू नका. हा सांग ना. हसू नका. ग बसा. अरे गुड्डू. अरे गुड्डू, अरे आपल्या अब्रॉडच्या क्लायंट समोर आपल्या कंपनीची प्रेझेंटेशन केम्ब्रिज इंग्लिश मध्ये देणारा तू. आणि आज काय झालंय तुला? अरे ते बहिणीचा हॅपी बर्थडे तर मी जरा सेंटी झालो. अरे सोपं आहे बाप्पा. मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. गुड 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 बेटा गुड. टाळ्या वाजवायला वेळ आहे. तर देशमुख घराण्याचं शेंडेफळ, आपल्या सगळ्यांची लाडकी आनंदी उत्सव मूर्ती आता थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे. तर टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत झालं पाहिजे. ये आनंदी बाळ. ये आनंदी बाळ म्हणजे बाळ आनंदी. नाही तर सगळ्यांना वाटेल बाळ आडनाव आहे, कारण आडनाव देशमुख ठरवलंय ना आपण. तर आनंदी देशमुख बाळ. मी काय म्हणत होतो, तू आपल्या घराण्यातलं शेंडेफळ. बेटा तू जन्माला आलीस ना तेव्हा आम्हाला फार आनंद झाला, कारण तुझ्या आधी आम्हाला गुड्डू झाला. आणि गुड्डू झाला तेव्हा आमच्या सगळ्यांना भ्रमनिरासही झाला, कारण बघता क्षणीच आम्हाला कळलं होतं याचं काही होणार नाही. हा मठ्ठ आहे, मठ्ठच राहणार. पण तू एक वेगळा गोडवा या घरात घेऊन आलीस. खरंच सांग, जेव्हा एक मुलगी घरात जन्माला येते ना तेव्हाच घर परिपूर्ण होतं. बाबा
थांबा ना, भाषण नंतर करता का? आधी केक कापून घेऊ. हा हे, आधी केक नाही, रट्टे मिळतील हा. आपल्या घराण्याचे संस्कार काय आहेत? आधी सगळ्यांच्या पाया पडायचं. या बाई वा, काय काय संस्कार, काय काय वा 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 बाई, वा 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 आई, काय बोललीस. बरोबर आहे. चंद्रकांत दादा, हा जरा आनंदीला आपल्या फॅमिलीची ओळख करून दे. भाई फुल सॉफिस्टिकेटेड. मी बपाव चंद्रकांत. हा? मी चंद्रकांत, तुझा आणि गुड्डू दादाचा चुलत भाऊ. अच्छा. ही आजी, ही आई, हे बाबा. पाया पड सगळ्यांच्या, पाया पाया. आशीर्वाद. आजी आजी सांभाळून. सौभाग्यवती अष्टपुत्र भव. आई अरे बाबा नाही बेटा, नाही नाही. आता तू मोठी झालीस. आता तुला आम्ही अपत्यासारखं नाही तर मित्रासारखं वागवायला हवं. मोठी हो. बेरिंग सुटतंय. नाही 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 नाही, गो 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 गो, याला तर अजिबात नको. आणि आता बाळ आनंदी केक कापायचा आहे बरं का. संस्काराने आपण भारतीय असलो तरी केक कापण्याची पाश्चात्य पद्धत आपण बेमालूमपणे आपल्या समारंभामध्ये सामील करून घेतली. आणि ती सामील करून घेतली आहे ती सुद्धा त्यातल्या शास्त्रीय कारणामुळे बरं का. तर मित्रांनो, शास्त्रीय कारण असं आहे की काय होतं, आपण तो केक कापला ना आणि तो खाल्ला ना की त्यात साखर असते. साखर काय करते, साखर ट्रायटोफॅन जे असतं ना तर ते असं ऍब्सॉर्ब करून घेते. त्याच्यामुळे आपल्या शरीरात सेराटोनिन सिक्रेट होतं. सेराटोनिन सिक्रेट झालं की काय होतं, आपला मूड आपोआप रिफ्रेश होतो. युनिव्हर्सल थेरी. बाबा, कॅरेक्टर सुटतंय. गौरव बाहेर येतोय. चला चला केक कापूया, केक कापूया. चला चला पटकन. एक मिनिट, केकची घाई करायची नाही हा. आधी आपण माझ्या बाळाचं औषण करायला नको का? सुनबाई, या घराला खरं घर पण तर तू देतेस ग. आले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आनंदी माझी बहीण, हॅपी बर्थडे टू यू. दे. बाई, थोडा आगे फोटो गेली. इकडे बघ ना ये. आई, अगं आई काय करतेस आई? आई काय करतेस आई? तुझा वाढदिवस. आई नीट आवळ. आजी. आई अगं जाळशील ते. जाळशील कुठे घालतेस ते? पडेल बाई. आवडतेस का? हा लागेल तिला. अरे तो गॉगल काढ बरं आधी. कॅरेक्टर देशमुख इंडस्ट्रीजचे एकमेव मालक. बोल कुठला? हा वा. अगं हा चला चला. अगं, रडू नकोस ग बाळ. अश्रू केक मध्ये पडतील आणि मग केकचा स्वीटनेस जाईल. हा हा पुरे. घ्या घ्या केक समोर घ्या, पटकन केक घ्या. हा, मी आलोय भरवायला. चला केक कापा, केक कापा. आधी या.